बीड मतदारसंघातील जी निवडणूक होती ही पहिल्यापासूनच रंगतदार होती. तिकीट वाटपापासून तर मतमोजणीपर्यंत ह्या निवडणुकीचं एक वेगळं आकर्षण होतं. बीड मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं? संदीप क्षीरसागर यांनाच ह्याचा का फायदा झाला? योगेश क्षीरसागर कुठं कमी पडले? योगेश क्षीरसागर यांना कोणतं वक्तव्य भावलं? आणि जे मराठा उमेदवार होते यांचं नेमकं पानिपत का झालं? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बीड मतदारसंघ, याच बीड मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर घराण्यांची सत्ता आहे. क्षीरसागर मुक्त करण्यासाठी अनेक जण एकवटले, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये काका विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात थेट लढत झाली आणि यामध्ये 1984 मताने संदीप क्षीरसागर विजयी झाले. 2019 नंतर ते 24 पर्यंत या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संदीप क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप झाले, टक्केवारीचे आरोप झाले आणि 2024 मध्ये त्यांच्यापासून त्यांचे जे सहकारी होते ते दुरावले. यामुळे या निवडणुकीत संदीप क्षीरसागर एकटे पडले. एकटे पडलेले असताना संदीप क्षीरसागर यांनी मात्र जो विजयाचा गुलाल तो परत उधळला. खरंच हे शक्य नव्हतं, परंतु संदीप क्षीरसागर यांनी ते करून दाखवलं. निवडणुकीच्या काळामध्ये संदीप क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप झाले. टक्केवारी घेणारा आमदार, स्वतःचे वडील, स्वतःचा परिवार सोबत नसताना या लढाईमध्ये संदीप क्षीरसागर यांनी स्वतःला सावरलं आणि थेट जनतेमध्ये जायचा निर्णय घेतला. आणि आपण पाहतोय, कार्यकर्ते जरी दुरावले असले तरी संदीप क्षीरसागर यांनी जे सहकारी सोबत होते त्यांच्या बळावर या निवडणुकीचा सामना केला. रोहित पवार ज्या प्रकारे थेट जनतेत जाऊन सामील होतात, तोच फॉर्म्युला बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांनी राबवला. आणि जी बीड शहरामध्ये सभा घेण्यात आली, त्या सभेमध्ये शरद पवार यांच्या समोर संदीप क्षीरसागर यांनी आता कसं तर पाटील म्हणतील तसं हे वक्तव्य केल्यामुळे परत एकदा मराठा समाज त्यांच्या बाजूने गेला. कटेंगे तो बटेंगे हे वाक्य जे योगी आदित्यनाथ यांनी वापरलं, त्याचाही फायदा संदीप क्षीरसागर यांना झाला. दलित, मुस्लिम, मराठा आणि इतर मतदार संदीप क्षीरसागर यांना परत पसंती देऊ लागले. यामुळेच खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांना जो विजय अशक्य वाटत होता तो शक्य करण्यामध्ये यश आलं आणि परत एकदा संदीप क्षीरसागर हे बीड मतदारसंघातून आमदार झाले. परंतु 2019 आणि नंतर 24 मध्ये सलग 2 वेळेस आमदार झालेले संदीप क्षीरसागर आता येणाऱ्या 5 वर्षात कोणता विकास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु त्यांच्याच विरुद्ध म्हणजे जी स्पर्धा दुरंगी लढत झाली ते महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर हे सुद्धा ह्या निवडणुकीत कुठंच कमी पडले नाही. सर्व मतदारांपर्यंत ते आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर ह्या पोहोचल्या. परंतु योगेश क्षीरसागर यांचं जे एक माध्यमांना दिलेली त्यांची जी प्रतिक्रिया होती, जरांगे फॅक्टरचा आता काही जी लाट आहे ती ओसरली आहे, याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. राजकारणामध्ये काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घेणं अपेक्षित असतं, परंतु योगेश क्षीरसागर यांच्याकडून ती मोठी चूक झाली आणि त्याचा फटका त्यांना बसला. दुसरा फटका, योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हे वाक्य बोलल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. मुस्लिम समाज त्यांच्याकडे गेला नाही, हा सर्वात मोठा फटका. त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ओबीसी मतदार त्यांच्या बाजूने होता. परंतु जे 3 मराठा उमेदवार होते त्यामध्ये जर मतांची विभागणी झाली असती तर मात्र योगेश क्षीरसागर यांची जी रणनीती होती त्या रणनीतीत ते पात्र ठरले असते आणि जो विजय आहे त्यांनी तो खेचून आणला असता. परंतु जे मराठा उमेदवार होते त्या मराठा उमेदवारांमध्ये मतांचं विभाजन झालंच नाही. मुळामध्ये आता सोशल मीडियामुळं जो मतदार आहे तो हुशार होत चाललेला आहे. आपलं मत वायाला कसं जाणार नाही या अनुषंगाने प्रत्येक जण मतदान करताना दिसतो. देवेंद्र फडणवीस यांच्यावर साहजिकच मराठा समाजाचा रोष होता. जी मध्यंतरी खिचडी झाली त्या खिचडीमुळे सर्व समाज काही प्रमाणात त्यांच्यावर नाराज होता. या नाराजगीचाच फायदा मला वाटतं बीड मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर यांना झाला. कुंडलिक खांडे असतील, ज्योतिताई मेटे असतील, अनिल जगताप असतील, या 3 जणांमध्ये एकमत न झाल्यामुळे या
जो ह्यांना मतदान पडणार होतं तो मराठा समाज एक गट्टा जो लोकसभेला चालला तो यावेळेस संभ्रमाच्या अवस्थेत होता आणि एकूण मतदान कोणाला करायचं हा संभ्रम होता. आणि शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील तटस्थ राहिल्यामुळे मतदारांना योग्य भूमिका घेता आली नाही. यामुळे शेवटच्या काही घंट्यामध्ये जे मात्र आपलं जे मत आहे ते वायाला न जाऊन देता ह्या 3 पैकी जर आपण कोणाला मतदान केलं, संभ्रमाची अवस्था आहे, ह्या 3 मध्ये विनिंग जे कॅन्डिडेट आहे तो कोणीही दिसत नसल्यामुळे त्यांनी परत लोकसभेप्रमाणेच तुतारी चालवली आणि याचाच फायदा संदीप क्षीरसागर यांना झाला. विशेष म्हणजे हे जे 3 उमेदवार होते ह्या 3 उमेदवारांमध्ये जर एकमत झालं असतं आणि यातून जर एक उमेदवार लवकर फायनल झाला असता आणि प्रचाराला 10-15 दिवस राहिले असते तर मात्र येथील चित्र वेगळं असतं. परंतु ह्यात एकमत झालं नाही. त्यात मनोज जरांगे पाटील यांची तटस्थ भूमिका आणि परत जी सहानुभूती होती ती संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होती. मराठा समाजातील उमेदवार 3 असल्यामुळे मराठा समाजातील मतदार संभ्रमात होते. या सर्व बाबींचा फायदा संदीप क्षीरसागर यांना झाला. जो विजय आहे तो परत त्यांनी खेचून आणला. एकूण बीड मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि आता जे निवडून आलेले उमेदवार आहेत संदीप क्षीरसागर यांनी नेमका आता कोणता विकास करणं अपेक्षित आहे? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.